नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. इचलकरंजी येथील IGM इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल परिसराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन माजी मंत्री माननीय प्रकाशअण्णा आवाडे व सौ मौसमी आवाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा सुशोभीकरण उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमामुळे रुग्णालय परिसराचे सौंदर्य अधिक खुलून आले असून स्वच्छता, हरित परिसर, आकर्षक उद्यान व्यवस्था आणि सुयोग्य पायाभूत सुविधांमुळे रुग्ण व नागरिकांना अधिक सकारात्मक अनुभव मिळणार आहे. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याबरोबरच रुग्णालय परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पदाधिकारी, डॉक्टर, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत रुग्णालय परिसराच्या विकासासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. कोल्हापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे गोकुळ दूध संघाच्या ठरावधारकांचा भव्य मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. गोकुळ दूध संघाची आगामी वाटचाल, सहकार क्षेत्रातील सध्याची परिस्थिती तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध विषयांवर या मेळाव्यात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते अरुण नरके तसेच माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी गोकुळ दूध संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नियोजन, संघाची भावी दिशा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता मान्यवरांनी व्यक्त केली. वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात गोकुळ दूध संघाची प्रगती ही पश्चिम महाराष्ट्रातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाशी थेट जोडलेली असल्याचे सांगितले. संघ अधिक सक्षम, गतिमान आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणारा राहावा यासाठी ठरावधारकांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार संजय बाबा घाटगे, समरजित सिंह घाटगे, शौमिका महाडिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, प्रवीण सिंग पाटील, अमरीश घाटगे, नाथाजी पाटील, सावकार मदनाईक, स्वाती कोरी यांच्यासह गोकुळचे ठरावधार प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्यातील मळार दिवाडी येथील श्री भाविका देवी कोटारेश्वर देवस्थान येथे ग्रीन गोवा क्लीन गोवा या उपक्रमाअंतर्गत वटपौर्णिमेच्या पावन निमित्ताने वड वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमास आमदार राजेश फळदेसाई तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. या उपक्रमाचे आयोजन गोवा राज्य जैवविविधता मंडळाने केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वडवृक्षाचे भारतीय संस्कृतीत धार्मिक, पर्यावरणीय आणि जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले. वडाचे झाड हे शक्ती, शाश्वतता आणि पर्यावरणीय संतुलनाचे प्रतीक असल्याचे सांगत गोव्यातील प्रत्येक गावात किमान एक वडाचे झाड लावण्याचा संकल्प करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने ग्रामपंचायतींना वडाच्या रोपांचे वितरण करण्यात येणार असून राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन हिरवेगार, स्वच्छ आणि शाश्वत गोवा घडवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले. एक पेड माँ के नाम या राष्ट्रीय जनजागृती अभियानालाही या उपक्रमातून बळ मिळणार असून पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी हैदराबाद येथील DMDE डिफेन्स मशिनरी डिझाईन एस्टॅब्लिशमेंट आणि कॅन या नौदलाशी संबंधित संस्थांना भेट देऊन तेथील कार्याचा आढावा घेतला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रातील उपकरणे व शस्त्रास्त्रांच्या स्वदेशीकरणासाठी सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तसेच उद्योग भागीदारीच्या सहकार्याने
विकसित करण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक केले. भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अभियानाला बळकटी देणाऱ्या या प्रयत्नांचे त्यांनी विशेष स्वागत केले. दौऱ्यादरम्यान व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी हैदराबाद व सिकंदराबाद परिसरातील नौदल युनिटच्या विविध उपक्रमांचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच कार्यक्षमता वाढ, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील संरक्षण सज्जतेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी नौदलातील माजी सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी भारतीय नौदल सदैव कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. भारतीय नौदल स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान, आधुनिक युद्ध सज्जता आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाची सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून हा दौरा त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा गव्हर्नमेंट ऑडिटर संजय मारुती मुळे यांना नीती आयोग संलग्न वसुंधरा सेवा संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा जनकल्याण राज्यस्तरीय सन्मान वसुंधरा पुरस्कार 2026 प्रदान करून गौरवण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार माननीय राजेंद्र केने तसेच माननीय सतीश हाके यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर निलेश राणे, महापौर उदयजी धातुंडे, अजिंक्य रेडेकर तसेच मिस्टर युनिव्हर्स यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय मुळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शासकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संदर्भातील व्हिडिओ हा AI नाही, तो खरा असून त्यांनी यामध्ये एका व्यक्तीला धमकावले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या प्रकरणी सखोल चौकशी करून क्षीरसागरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने रविकिरण इंगवले व महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे निवेदनाद्वारे आज केली. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. इंगवले म्हणाले, क्षीरसागर यांनी एका व्यक्तीला धमकावल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला मारहाणही झाली आहे. याची सत्यता पडताळावी हा विशेष खंडणीचा प्रकार आहे. त्यानुसार सखोल चौकशी करून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. लाटकर म्हणाले, हा व्हिडिओ खरा असून कायद्याचे राज्य असल्याने याची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी. क्षीरसागर यांचे OSD प्रशांत वाघ व राहुल गिरोसे यांचे नाव यात आले आहे. त्यांच्यासह क्षीरसागरांवर कारवाई करावी. ती न झाल्यास न्यायालयात जावे लागेल व आंदोलनही करावे लागेल. पोलीस अधीक्षकांनी या निवेदनातील मागणीनुसार पडताळणी केली जाईल असे सांगितले. होळकरशाहीच्या इतिहासावर महत्त्वपूर्ण प्रकार टाळणारे दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या मध्य प्रदेश शासनाच्या हस्तकला व हातमाग विकास विभागाचे आयुक्त मदन नागरगोजे यांच्या मार्गदर्शन आणि विशेष पुढाकारातून संवर्धित करून अभ्यासकांसाठी ते उपलब्ध केले आहेत. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यात होळकरशाहीचा राजवट इतिहास खंड पहिला विजय काळ इसवी सन 1720 ते 1766, सुभेदार मल्हारराव होळकर आणि होळकरशाहीचा राजवट इतिहास खंड दुसरा इतिहास विजय काळ अहिल्यादेवी होळकर इसवी सन 1766 ते 1795 या खंडांचा समावेश आहे. यात सुभेदार मल्हारराव होळकर आणि देवी अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीशी संबंधित 2 महत्त्वाचे इतिहास ग्रंथ जतन व संवर्धन केले आहेत. या दुर्मिळ हस्तलिखितांचे संवर्धन केले. दीर्घकाळ जीर्ण अवस्थेत असलेल्या या ऐतिहासिक ग्रंथांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन करून ते संशोधकांसाठी पुन्हा उपलब्ध केले आहेत. यामध्ये होळकरशाहीचा इतिहास या ग्रंथाचे 2 खंड आहेत. पहिल्या खंडात सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 1720 ते 1766 या कालखंडातील ऐतिहासिक नोंदीचा समावेश आहे. तर दुसऱ्या खंडात देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 1766 ते 1795 या कालखंडातील प्रशासन, सामाजिक कार्य आणि राज्य कारभाराशी संबंधित महत्त्वपूर्ण
दस्तऐवजांचा समावेश आहे. या संवर्धनामुळे होळकरशाहीच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींना विश्वसनीय व दुर्मिळ संदर्भ साहित्य उपलब्ध होणार आहे. न्यूज 8. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शाहू मिलमध्ये उभारण्याच्या घोषणेला 14 वर्षे होणार आहेत. या कालावधीत ढीगभर घोषणा आणि दिखावाच झाला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. चालढकलीच्या या कारभारानेच मिलच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. मिलमध्ये लाकडी कैच्या व सिमेंट पत्रे असलेल्या मोठ्या शेडचे छत कोसळले आहे. त्याच्या दगडी भिंतीचा भागही कोसळला आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळेच मिलचे अस्तित्वच पुसले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. त्यावेळेच्या आमदारांनी मागणी केली होती. त्यानंतर ती जागा कोणाकडे आहे, त्यातील कायद्यासंबंधित वादाबाबत काय करायचे याबाबत विचारणा होत गेली. त्यासाठी जागा वस्त्रोद्योग मंडळाकडून हस्तांतरित होण्यास अनेक वर्ष गेली. त्यानंतर आमदार बदलले. नवीन आमदारांनी नवीन आराखड्यासाठी प्रयत्न चालवले. त्यासाठी निधीची मागणी केली, पण या स्मारकाची गाडी आराखड्यापेक्षा पुढे सरकलीच नाही. आता शेडच्या आत लाकडी कैच्या भिंतीतून निसटल्या व सिमेंटचे पत्रे असलेले शेड पडले आहे. त्या कैच्यांमुळेच दगडी भिंतींचा ठिकठिकाणचा भाग ढासळला आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास उर्वरित छतही कोसळण्याचा धोका आहे. मिलच्या अनेक इमारतींवर झाडे उगवली आहेत. चॉकलेटचे आमिष दाखवून 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. करण कुवर असे या नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित चिमुकलीचे कुटुंब ही परराज्यातीलच असून ते शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीत काम करते. याच परिसरात कामाला येणाऱ्या करण कुवर याने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर चिमुकली रडू लागली. ते पाहून आईने तिची चौकशी केली. त्यावेळी तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी महिला पथक, फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना बोलवून घटनास्थळाचा पंचनामा केला. उपअधीक्षक अप्पासू पवार यांनीही पोलीस ठाण्यात पोहोचून तपास गतिमान केला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी CPR मध्ये पाठवण्यात आले. तपासणीनंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनीही पोलीस ठाण्यात पोहोचून तपासकामी सूचना केल्या. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.